नमस्कार. आज आपण बोलणार आहोत 2026 मध्ये घडणाऱ्या एका अत्यंत दुर्मिळ आणि तितक्याच रंजक खगोलीय घटनेबद्दल. विचार करा, एका बाजूला आहे हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला होलिका दहनाचा सण आणि दुसऱ्या बाजूला त्याच रात्री आकाशात दिसणारं चंद्रग्रहण. अग्नीचा उत्सव आणि आकाशातली सावली यांची ही अनोखी भेट कशी असेल? चला तर मग याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य आहे नाही का? होलिका दहनाचं सगळं सार यात आहे. हा सण फक्त लाकडं जाळण्याचा नाही, तर आपल्या मनात दडलेली ती काळी सावली म्हणजे आपले दुर्गुण जाळून टाकण्याचा आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा हा एक मोठा उत्सव आहे. पण 2026 मध्ये गोष्ट थोडी वेगळी आहे. याच पवित्र अग्नीची भेट होणार आहे एका आकाशीय सावलीशी. मग काय करायचं? ही स्थिती खरंच खूप दुर्मिळ आहे आणि म्हणूनच जे लोक ही परंपरा वर्षानुवर्ष पाळत आलेत त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आणि कुतूहल निर्माण झालं आहे. बरं, तर आता आपण ह्याच्या मुळाशी जाऊया. हा जो अग्नी आणि सावलीचा संघर्ष आहे तो नीट समजून घेण्यासाठी आधी या दोन्ही गोष्टी नेमक्या काय आहेत हे बघूया. इथे बघा, दोन अगदी विरुद्ध संकल्पना समोरासमोर उभ्या आहेत. एका बाजूला आहे होलिका दहन, म्हणजे काय तर पवित्र अग्नी, प्रकाश, सगळे लोक एकत्र येऊन साजरा करतात, हा एक सामूहिक उत्सव आहे. आणि दुसऱ्या बाजूला चंद्रग्रहण, एक खगोलीय सावली. हा असा काळ मानला जातो जिथे अनेक बंधनं असतात, निर्बंध असतात. ही वेळ असते अंतर्मुख होण्याची, साधना करण्याची. आता हे नक्की कधी घडणार आहे ते बघूया. 2 मार्च 2026ला संध्याकाळी पौर्णिमा तिथी सुरू होतीये. ती संपणार आहे 3 मार्चच्या संध्याकाळी. आणि परंपरेनुसार होलिका दहनाचा मुहूर्त हा 3 मार्चलाच आहे. आणि गंमत म्हणजे नेमक्या त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. आता लक्षात आलं असेल, सगळा पेच इथेच आहे. ठीक आहे, आता होलिका दहनाचं महत्त्व एवढं का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या प्रसिद्ध कथेमध्ये जावं लागेल. ती गोष्ट पुन्हा एकदा आठवूया. ही गोष्ट आहे राजा हिरण्यकशिपूची. त्याला प्रचंड अहंकार होता. त्याला वाटायचं की तोच देव आहे. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा होता भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त. आता हे हिरण्यकशिपूला अजिबात सहन झालं नाही. तो इतका संतापला की त्याने आपल्याच मुलाला मारण्याचा आदेश दिला. तोही कुणाला? तर स्वतःच्या बहिणीला, होलिकेला. आता या होलिकेला एक वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही. तिने काय केलं? प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि स्वतः चितेवर बसली. पण तिचा हेतू वाईट होता, त्यामुळे तिचा वरदान निष्फळ ठरलं. होलिका त्या आगीत जळून गेली. पण प्रल्हाद आपल्या श्रद्धेमुळे सुखरूप वाचला आणि पुढे भगवान विष्णूंनी हिरण्यकशिपूचा वध केला. संदेश अगदी स्पष्ट आहे. श्रद्धेचा विजय होतो आणि अहंकाराचा नाश. म्हणूनच होलिका दहन म्हणजे फक्त बाहेरची आग नाहीये. तो अग्नी आपल्या आतल्या वाईट गोष्टींना, आपल्या अहंकाराला, रागाला, मत्सराला, लोभाला या सगळ्यांना जाळून टाकण्याचं प्रतीक आहे. हे एक प्रकारचं आंतरिक शुद्धीकरण आहे. ठीक आहे, तर हे झालं होळीबद्दल. आता आपण त्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया जी त्याच दिवशी घडणार आहे, म्हणजेच चंद्रग्रहण. आता चंद्रग्रहणाकडे बघण्याचे 2 मुख्य दृष्टिकोन आहेत. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर ही एक साधी नैसर्गिक खगोलीय घटना आहे. पण जर आपण धार्मिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर याला एक अशुभ कालावधी मानलं जातं. या काळात जप, तप, ध्यानधारणा यांसारख्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो. आणि ह्या निर्बंधांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूतक काळ. सूतक म्हणजे काय? तर ग्रहण सुरू होण्याच्या साधारणपणे 9 तास आधी हा काळ सुरू होतो आणि ग्रहण संपून स्नान केल्यानंतरच तो संपतो. ह्या सूतकाच्या काळात पूजा अर्चा, स्वयंपाक करणं, जेवणं यांसारख्या गोष्टी पारंपरिकरित्या टाळल्या जातात. मग या काळात काय करायचं असतं? तर मंत्रांचा जप, ध्यान करणं, स्तोत्र पठण करणं आणि ग्रहण संपल्यावर दानधर्म करणं या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. म्हणजे सगळा भर हा आतल्या साधनेवर असतो. आणि काय टाळावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सूतकात अन्न शिजवणं किंवा खाणं टाळलं जातं. झोपण्यावरही बंधनं असतात. कोणतंही नवीन किंवा शुभ काम सुरू करत नाहीत आणि विशेषतः गर्भवती महिलांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. बरं, तर आता आपल्यासमोर चित्र स्पष्ट आहे. एका बाजूला होळीचा सण आणि दुसऱ्या बाजूला ग्रहणाचे नियम. मग 3 मार्च 2026ला करायचं काय? या अग्नी आणि सावलीचा मेळ साधायचा तरी कसा? आणि मूळ प्रश्न हा आहे की ग्रहणाची सावली असताना तो पवित्र अग्नी प्रज्वलित करता येतो का? हाच प्रश्न सध्या सगळ्या भक्तांना आणि जाणकारांना पडला आहे. यावरचं उत्तर काही गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे वेळेची गणित तपासणं. म्हणजे होलिका दहनाचा जो मुहूर्त आहे तो
आणि ग्रहणाचा काळ हे एकमेकांवर येत आहेत का? जर ग्रहण मुहूर्तानंतर सुरू होत असेल तर काहीच प्रश्न नाही. पण जर ते एकाच वेळी येत असतील तर मग दुसरा पर्याय शोधावा लागेल. काही पंचांगांमध्ये पर्यायी वेळ दिलेली असू शकते. आणि तिसरी पायरी म्हणजे अंतिम निर्णय हा स्थानिक मार्गदर्शनावरच अवलंबून असेल. आणि इथे एक सुवर्ण नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ग्रहणाची वेळ, मुहूर्ताची वेळ ही प्रत्येक शहरासाठी थोडीफार वेगळी असते. त्यामुळे अंतिम आणि अचूक वेळेसाठी आपल्या स्थानिक पंचांगाचा आधार घेणं आणि आपल्या जवळच्या विश्वासू पुजाऱ्यांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं हेच सर्वात उत्तम आणि योग्य आहे. चला तर आता शेवटी या दिवसासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया, काही व्यावहारिक आणि काही आध्यात्मिक. होलिका दहनाची पूजा कशी केली जाते त्याची एक सुंदर पद्धत आहे. सर्वात आधी संकल्प केला जातो. मग पूजन होतं, ज्यात हळद, फुलं, नारळ अशा वस्तू अर्पण केल्या जातात. त्यानंतर चितेभोवती प्रदक्षिणा घातली जाते आणि शेवटी अग्नी प्रज्वलित केला जातो, जे शुद्धीकरणाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे. आता इथे खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. बघा, होलिका दहन हे बाह्य वाईट गोष्टी जाळण्याचं प्रतीक आहे आणि चंद्रग्रहण तो काळ आहे आंतरिक शुद्धीकरणाचा. म्हणजेच 2026 मध्ये ही एक अशी संधी आहे जिथे बाह्य जग आणि आपलं अंतर्मन या दोन्हींना एकाच वेळी शुद्ध करता येऊ शकतं. किती शक्तिशाली विचार आहे हा. आणि हो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे सुरक्षितता. होळीच्या आगीपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवावं. लहान मुलं असतील तर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं. आजूबाजूला कोणतीही ज्वलनशील वस्तू नाहीये ना याची खात्री करावी. आणि शक्य असेल तर होळीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करावा. शेवटी हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. जेव्हा आपण होळी जाळतो तेव्हा फक्त लाकूड जळत नाही. खरी होळी तेव्हाच होते जेव्हा आपल्या मनातला अहंकारही त्यासोबत जळून जातो. म्हणजे अंतिम ध्येय हे केवळ विधी करणं नाही, तर स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं आहे. होळी पेटते, लाकडं जळतात, हे तर आपण सगळेच पाहतो. पण खरी होळी आपल्या मनात पेटायला आहे. चला आज जरा ह्या मनातल्या होळीबद्दलच बोलूया. विचार करा, वर्षभरात आपल्या मनात कितीतरी नकारात्मक गोष्टी साचतात. म्हणजे राग, मत्सर, काहींची तर आपलं बोलणंच बंद होतं आणि तो मीच बरोबरवाला अहंकार. होळीची आग आपल्याला सांगतेय की हे सगळं जाळून टाका आणि नव्यानं सुरुवात करा. जशी आग आकाशाकडे झेपावते तसं आपलं मनही छोट्या गोष्टीत अडकून पडायला नको. दुसऱ्या दिवशी सकाळी उरते फक्त राख, पण त्या राखेचाही एक खूप मोठा अर्थ आहे. आपण ही राख कपाळाला का लावतो, कधी विचार केलाय? कारण ही राख सांगते काल जो अभिमान होता, जो द्वेष होता, तो आता जळून गेलाय. म्हणजेच ही राख शेवट नाहीये, उलट इथूनच तर नवी सुरुवात करायची आहे. शेतात जसं जळालेल्या कचऱ्याचं खत होतं तसंच वाईट अनुभवांमधून आपल्याला शहाणपण मिळतं. आणि मग येते रंगांची धुळवड. पण त्याआधी मनाचीही साफसफाई खूप गरजेची आहे. एकदा का मन स्वच्छ झालं की नात्यांमध्ये आपोआप गोडवा येतो आणि मग आयुष्य खऱ्या अर्थाने रंगीत होतं. कारण घरातला आनंद, नात्यांमधला गोडवा आणि मनाचं समाधान हेच तर आयुष्याचे खरे रंग आहेत. हा आहे होळीचा खरा अर्थ. तर मग या होळीत आपण कोणती वाईट गोष्ट जाळणार आहोत? मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचं अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.